रामकृष्ण हरी मंडळी. तर आम्ही चाललो आहोत पळशीला. आमची गाडी काय चालू होईना, शेवटी चालू झाली. मग काय आलो गावात आलो तर गावात विषय असं काम होतं म्हणजे तर आपल्याला जायचं होतं इस्त्रीच्या दुकानावर गेलो. आता मस्तपैकी इस्त्रीवाले काकाला म्हणलं द्या आमचे कपडे, जाऊ द्या आम्हाला. तर काका करीत होते पॅक. काकाला म्हणलं पॅक नका करू, आम्हाला इथंच घालायचे. तर कपडे बिपडे घातले मस्त कडक. मग काय मेन काम राहिलं ते चष्मा घ्यायचं. तर चष्मा घेतला. तर त्यांना काय प्राईस सापडत नव्हती. प्राईस सापडली. मग निघालो दयाभाऊ आम्ही आमच्या दिशेने. दयाभाऊ म्हणतो कुठं जायचं? म्हटलं चल तुला जिथे नेईन तिथे नेतो म्हणलं. दयाभाऊ म्हटलं चल आपलं पळशीला जायचं. मग युवराज शेठ मोकार खुश आज फिरायला जायचं म्हणल्यावर. युवराजला काय कल्याण हवे लागलो. तर दयाभाऊचं असं म्हणणं आहे तिथे फिरायला नेता कुठं म्हणलं. अरे म्हणजे देवाला चाललो आहे आपण. काय आलो पेट्रोल पंपावर मस्तपैकी. आता पेट्रोल टाकायचं. पेट्रोल टाकला. आता भाऊला दिले पैसे भाऊन दिले. आता आपल्याला परत पैसे परत दिले भावाने. आता मग काय आपल्या दिशेने आपण झालो रवाना. आता आलो होतो डवळपुरी फाट्यावर आलो मस्तपैकी. तर आता चाललो आपण आता डवळपुरीला चालू मस्त. मग काय डवळपुरीचा हायवे रोड लागला होता इथे मस्तपैकी. हायवे रोड लागला. आता चाललो आम्ही दिशेने. तर आता किती लांब आहे काय भाऊ पैसे. आता तर आता बरेच लांब आहे. तेवढंच काका काय ते करत होते. ते काय म्हणलं क्रेन आहे काय म्हणलं. लागलो आता फायनली आम्ही आता डवळपुरीत पोहोचणार आहे. तर दया म्हणतोय आता मी तर काय आलोच नाही भाऊ डवळपुरीत. मी म्हणलं भाऊ तू आलं नशील म्हणलं. मी 5-6 वेळा आलेले म्हणलं डवळपुरीत. तुम्ही पहिल्यांदाच्या नाही. तर युवराजही म्हणतो मी पण आलो भावा. म्हटलं बघ कसं काय आता डवळपुरी. देवीचं दर्शन घेतलं. आता मस्तपैकी चाललो आम्ही आमच्या दिशेने रवाना. मग काय आलो होतो इकडच्या साईडने आलो होतो. चाललो आता फायनली. आता आम्ही ना पळशीच्या जवळ आलेलो आहे. पाणी मस्तपैकी. पाणी एकदम अशा नदीसारख्या लाटा बिटा येऊ राहिल्या होत्या. तर कसं काय वातावरण मित्रांनो एकदम फ्रेश वातावरण आहे. तर कसं काय वाटलं म्हणलं पबजी चिकन शॉप आलं का काय. पबजी चिकन शॉपच येते. तर जवळ आलो होतो. आता आम्ही लई जवळ आलो पळशी जवळ आलो आम्ही आता फायनली. आता एकदम भारी वाटलं पळशी जवळ येऊन आम्हाला. तर आलो आता फायनली आम्ही पळशीत. तर कसं काय वाटली गर्दी भावांनो. दुसरं पंढरपूरच्या भावांनो हे एकदा काय येत जायचं. आगस्ट पाळणा मस्तपैकी. म्हणलं आगस्ट पाळणा खेळावा. तर पोट दुखत होतं आपलं. जत्रा बित्रा भरली होती मस्तपैकी. तर आमच्या गाडीला नव्हतं हॉर्न. तर काय आम्ही मोठा हॉर्न घेतला. रोडनी मोकार वाजित गेलो. युवराज भाऊचं म्हणणं मी वाजवतो म्हणलो आजो मग काय. मी म्हटलं कोकणात आलो का काय म्हणलं. इथे नारळ बिरळ मोकाळी कोकणात नाही. तर आपण चाललो आहे पठरावाडीला. तर पठरावाडीला काम काय तर आपल्या सिस्टरकडे चाललो होतो आपण. तर सिस्टरकडे चाललो गेलो मस्तपैकी. त्यांचं घर इकडं वातावरण एकदम भारी होतं फिरण्याजोगं. हिरवंगार होतं सगळं. हिरवंगार होता मस्तपैकी. तर फायनली आपण पोहोचणार आपल्या सिस्टरच्या इथं. सिस्टरच्या पोहोचलो होतो. काय लगेच निघलो आम्ही. लगेच रवाना झालो तिथून. सिस्टरला बाय केला. म्हटलं बाय सिस्टर जाऊ का म्हणलं.